सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांवरती आता संकट आलेलं आहे। बारदाना नाहीये आणि त्यामुळे पुन्हा एकदा सरकारी हमीभाव केंद्रावरच्या सोयाबीनची खरेदी सध्या बंद झालेली आहे आणि अर्थातच यामुळे खरेदी केंद्राच्या बाहेर शेतकऱ्यांना आता मुक्काम सुद्धा करावा लागतोय। विक्रीसाठी घेऊन आलेल्या सोयाबीनची डोळ्यामध्ये तेल घालून राखण करावी लागते आहे। बाजारामध्ये सोयाबीनचे भाव ढासळले कोसळले आहेत। सरकारी खरेदी केंद्रावरती 2 पैसे जास्त मिळतील या आशेमध्ये असलेल्या शेतकऱ्यांचा सरकारी व्यवस्थेकडून छळ होतोय अशी प्रतिक्रिया आता शेतकऱ्यांनी दिलेली आहे। सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना सोयाबीन विक्रीसाठी रात्रीचा दिवस करायची वेळ आलेली आहे। सोयाबीन पिकवण्यासाठी तर अनेक रात्रींचा दिवस शेतकऱ्यांनी केला, मात्र आता विक्रीसाठी सुद्धा रात्रीचा दिवस करायची वेळ आली आहे आणि ही सरकारी आपत्ती राज्यभरात अनेक सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यावर आली ती म्हणजे बारदाना नसल्यामुळे खरेदी ठप्प झाली। आणि हे सगळे शेतकरी आहेत की जे 3, 4, 5 दिवसापासून आपलं सोयाबीन घेऊन ह्या धाराशिव येथील खरेदी केंद्रावर आले। त्यांच्या अनेक समस्या आहेत। कुठून आलात मामा आणि काय अडचणी नेमकी? मी चिल्लोडीवर आलोय। मला आज येऊन 3रा दिवस आहे। पूर्ण 3 दिवस झाले येऊन, रात्र दिवस होऊन 3 दिवस झाले। तिथं बरेच अडचणी आहेत। तिथं चोऱ्या व्हायला लागल्या। इथं बारदाना आज 3री वेळा खरेदी बंद पडलेली आहे। तरी हे लवकरात लवकर चालू करावी। माझं वय आहे 70 वर्षे। माझे मैसून दुधाची अडचण आहे। मला इथून गाडी चालवायची नाही, मी चालत जावं लागतं। इथं अडचणी एवढ्या की लाईट 10-10 मिनिटाला लाईट जाते। पुन्हा इथं चोरांचं भीती बसायची, चोरांची पोलिसांची गस्त वाढवावी आणि लवकरात लवकर बारदाना इथं उपलब्ध व्हावा। अडचणी भरपूर आहेत इथं अडचणी। सध्या जरी हे असं बंद चालूच ह्याच्यामध्ये आता समजा आज दिवसभर बंद राहिले, हा मला आज बसून असतात। बारदाना जर भेटला तर संध्याकाळी 2-3 अधिकाऱ्यांनी थांबून रात्री सुद्धा खाली करून घ्यायला पाहिजे, जेणेकरून शेतकऱ्याचा त्रास कमी होईल। आणि दिवसापेक्षा रात्री शांततेत खाली होते आणि सगळे शेतकरी जागेच असतात, कोणच झोपत नाही चोरीच्या दहशतीमुळं ह्याच्यामुळं। आणि शक्यतो एखादा कॉन्स्टेबल किंवा एखादी राऊंड गस्त इथं टाकणं गरजेचं आहे। सरकारनं योग्य नियोजन करून शेतकऱ्यावर असलेलं हे सरकारी संकट दूर करण्याची गरज आहे। अप्पासाहेब शिळके, एबीपी माझा, धाराशिव। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।